नमस्कार. कविताच रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मॅगीपासून असं एक भन्नाट पदार्थ, जो की लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडेल आणि अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे. त्यासाठी मी मॅगीचे छोटे 4 पॉकेट आणले आहेत. गॅसवर पातेल्यात पाणी गरम करण्याचं पाणी उकळल्यानंतर त्यात मॅगी टाकायची आहे. मॅगीला 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनिटात मॅगी शिजून तयार होते. त्याला आपण झाकून 5 मिनिट शिजवून घेऊ. आता आपली मॅगी शिजली आहे. एका चाळणीत मॅगीला काढून घ्यायचे आहे. दुसरे एक पातेलं घेऊन त्यात एक मोठी वाटी मैदा घेतला आहे. त्यात कोथिंबीर, अद्रक, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची आणि कांदा चिरून घेतला आहे. हे सर्व पदार्थ घालून घ्यायचे आहेत. त्यात आपण आता मॅगी मसाला घालून घेऊ. 4 पॉकेट मॅगी आहे म्हणून मसाला पण 4 पॉकेट घालून घेऊ. चवीनुसार मीठ, 1 चमचा सोडा, खायचा सोडा आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता आपले मिश्रण मिक्स झाले आहे. त्यात थोडी पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घेऊ. पाणी थोडं थोडं घालून मग बॅटर बनवायचं आहे. गुठळ्या होत नाहीत. आता आपली बॅटर तयार झाली आहे. ही मॅगी शिजवून घेतलेली आहे. त्याला कट करून घ्यायचे. सर्व मॅगी कट करून झाली आहे. आता आपण हे कट केलेली मॅगी बॅटरमध्ये घालून घेऊ. मॅगी त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपले सर्व बॅटर मिक्स करून झाले आहे. आता आपण गॅसवर एक आप्पे पात्र ठेवू. त्यात तेल घालून घेऊ. तेल थोडं जास्तच घालायचे आहे, म्हणजे त्यात हा नाश्ता चटपटीत कुरकुरीत होईल. कमी तेल घातलं तर तेवढं कुरकुरीत होणार नाही, म्हणून थोडं जास्त तेल घालायचे आहे. आता आपण हे बॅटर सर्व भांड्यात घालून घेऊ. हा पदार्थ मॅगीपासून बनवलेला एकदम छान लागतो. आपण प्रत्येक वेळेस फक्त मॅगी बनवतो, पण अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. हा खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागतो आणि लहानापासून मोठ्या सर्वांना आवडतो. तुम्ही जर माझे पदार्थ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी 1 तास 2 तास मेहनत घेतलेली असते, त्यामुळे तुम्ही फक्त 1 मिनिट बघून सोडू नका. त्यासाठी तुम्ही 2-3 मिनटं पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि हे पदार्थ पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा एकदम कुरकुरीत छान होतो. दोन्ही साईडने पलटून लालसर रंगावर चांगले तळून घ्यायचे आहे. हा आपला मॅगीचा भन्नाट नाश्ता तयार झाला आहे. तो सॉस बरोबर किंवा खोबऱ्या चटणी बरोबर पण खाल्ला तरी छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा.